वैभववाडी तालुक्यातील हेतखिंड ते भुईबावडा पहिलीवाडी या पर्यायी रस्त्याच्या निकृष्ट कामाचा मुद्दा आता चांगलाच ऐरणीवरती आलाय। अवघ्या काही महिन्यातच रस्ता उखडल्याची बातमी कोकणसाद लाईव्हनं प्रसिद्ध केली होती। या बातमीची दखल घेत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मांगले यांनी थेट घटनास्थळी जाऊन रस्त्याच्या कामाची पाहणी केली। जिल्हा परिषद सदस्य प्रमोद राणे यांनी या प्रकरणात आवश्यक भूमिका घेत या संपूर्ण कामाच्या चौकशीची मागणी केली आहे। पाहूयात। भुईबावडा गावासाठी महत्त्वाचा असलेला हेतखिंड ते भुईबावडा पहिलीवाडी हा पर्यायी रस्ता काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आला। मात्र काम पूर्ण झाल्यानंतर अल्पावधीतच रस्त्याची अवस्था बिकट झाली। अनेक ठिकाणी रस्ता उखडल्यानं या कामाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं। रस्त्याची दुरवस्था कोकणसाद लाईव्हने व्हिडिओसह बातमीच्या माध्यमातून समोर आणली। हेतखिंड ते भुईबावडा पर्यायी रस्ता 3 महिन्यातच उखडला। या वृत्ताची प्रशासनानं दखल घेतली आणि संबंधित अधिकारी बुधवारी प्रत्यक्ष भुईबावडा येथे दाखल झाले। अधिकाऱ्यांनी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करत कामाची सद्यस्थिती आणि गुणवत्तेची पाहणी केली। त्यामुळे कोकणसाद लाईव्हच्या बातमीचा प्रशासनावर इम्पॅक्ट झाल्याचं स्पष्ट झालंय। दरम्यान जिल्हा परिषद सदस्य प्रमोद राणे यांनी या रस्त्याच्या कामाबाबत संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिलं। या पत्रात त्यांनी संबंधित ठेकेदाराकडून रस्ता पुन्हा हॉट मिक्स आणि फ्युअर मशीनच्या माध्यमातून दर्जेदार पद्धतीनं करून घ्यावा अशी मागणी केली आहे। यासोबत या संपूर्ण कामाची दक्षता आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी करून सखोल चौकशी करावी, दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, तसंच जोखीम कालावधीत असलेलं काम संबंधित ठेकेदाराकडून पूर्णतः नव्यानं करून घ्यावं अशी मागणी केली आहे। विशेष म्हणजे वैभववाडी तालुक्यात या ठेकेदारानं केलेल्या इतर कामांची गुणवत्ता तपासावी आणि कामावर देखरेख करणाऱ्या तसंच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी अशी मागणी राणे यांनी केली आहे। एकीकडे कोकणसाद लाईव्हच्या बातमीनंतर अधिकारी रस्त्यावर पोहोचले तर दुसरीकडे जिल्हा परिषद सदस्यांनी थेट चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे। त्यामुळे लाखो रुपयांचा निधी खर्च करून तयार करण्यात आलेला हा रस्ता इतक्या कमी कालावधीत उखडला कसा, कामाची गुणवत्ता तपासली होती का आणि दोषींवर कारवाई कधी होणार हे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत।